जानकी जानकी म्हणतो जयंती जयंती दाजी अरे का फार वाईट झालं. तुझ्या मालकींना सांगितलं ना. हा सांगितलं. ती माझी सासू मरण पावली. हा तुमची सासू मरण पावली. ती गेली मुलीला घेऊन. जी खूप वाईट झालं जी. अरे फार वाईट झालं. होणच होतं तसं वाचत तिथं काही चुकणार नाही आहे. हे तर आहेच म्हणा पण तुम्ही नाही जा का. मी तर जाणारच पण जयंती तुला एखादी गोष्ट तुझ्याशी बोलला तर तुला रास्त वाटणार नाही. माई मला कोणती गोष्ट विचारते का माई. कोणती गोष्ट विचारताची. अरे आता इथे आपल्या इथे कोणी नाही. नाही. अरे घरी जानकी नाही आणि मुलगा नाही आणि मुलगी नाही. नाही ना. आपणच आपण हा. तर माझं मत असं एखादा शब्द तुला काही विचारला तर तुला परिणाम आहे त्या शब्दाबद्दल. चांगला जर शब्द चांगल्याने विचारत असेल तर विचारा तुम्ही. जयंती मोहलकारी एखादा शब्द बोलला तू अति रूपवान आहे आणि आजपर्यंत तुझ्या आई वडिलांना तुझं लग्न केलंच नाही. माझी काय सांगू तुम्हाला जी. माझे आई वडील गरीब आहे नाही कास्तकारी आमची इथं. हातावर पानावर खाना आहे. एकटीच्या भविष्यावर आहे की घर. जयंती अरे तू घाबरू नको. तुझे आई वडील जरी म्हातारे आहे आणि शेती वगैरे काही जरी नाही. बरं ठीक आहे पण तुला पैसा लागेल. आमचं पुढाकाठीचं घर आहे. अरे तू थांब तर पैसा लागेल तेवढा पैसा देतो. पण तू घाबरू नको काही होणार नाही. अरे एक छोटस मकान आहे तुला एक मोठं मकान बनवून देतो मी. अरे तुला जर जेवढे पैसे लागेल तेवढे पैसे देतो पण तुला माझी गोष्ट ऐकावा लागते. कोणती गोष्ट आहे ती. गोष्ट ती अशी तुला माझ्याशी प्रेम करावं लागते. किंवा कधी प्रेम म्हणजे काय होतं की मला काही समजतच नाही ना ते. धक्ची हा भरी कसं कसं समजाव. तुला एवढी मोठी झाली तुला प्रेम करत नाही. मला प्रेम काय नाही किती. अरे तुला प्रेम जर कळत नाही पण मी शिकवणारा तयार आहो ना. म्हणजे ते कसे कसे शिकवायची. अरे राम राम राम. जयंती तुला पाहता जेव्हापासून तू माझ्या इथे आली तेव्हापासून तुला पाहिला तेव्हापासून माझ्या डोळ्या नजरेत तू खेळतो. पण तुला तुझ्याशी बोलायला मला वेळ नव्हती आणि ती संधी मिळालीच नाही आणि आज ती संधी मिळाली. अरे साहेबींद घरी यायची नाही. अरे साहेबांच्या आईला बंद कशा राही घरी. अरे जाऊ दे ना. मला काय करायचं मेली तर बरं झालं. हे मेलीच नसती तर तुझी साहेबीन गेली असते. मेली तर बरं झालं म्हणते बाई. हे बी बरी दिसते माय. तुम्ही ना जा का. माझं मत काय कोमल मनाची भावना ग. अगं का ग. अरे या बांगड्या खूप चांगल्या आहे. लोक का म्हणायची. अरे इथे आपणच आहो तर इथे कोणी दुसरं आहे का. अरे या तुझ्या साहेबींना बांगड्या दिल्या ना. मालकीन बाईच्या बाहेर आहे की नाही. बांगड्या लई छान आहे. या बांगड्या नाही तुला अनेक बांगड्या घेऊन देतो काही फिकर नाही. अरे राम का सांगाव. ऐक मी का म्हणतो कोमल मनाची भावना तुलवून तू जाऊ नको. प्रेम पुजारी तुझा ग तू माया तोडून जाऊ नको. प्रेम म्हणते बाई मला काही समजतच नाही बाई. यायचं प्रेम काय कसं काय होतं प्रेम पण मी अजून ऐकलं नाही.
केलं नाही कसं कसं राहायचं प्रेम तर. अरे असं नाही, चाल सके जन्माची गाठ त्या मंडपात बांधू आणि खुशालीने राहू ग आपण, खुशालीने नांदू. ऐक मी काय म्हणतो, क्या बात है यार, मैंने देखा बाकी मेरी औरत भी तेरे जैसी नहीं. नको धराना जी. अरे क्या जी मेरे प्यार लागते ना. प्यार का मारा मैं मोहब्बत का सताया हूँ और पूछने दिल की बात पास तेरे आया हूँ. नाही ना जी. क्या कहूँ, अरे तेरी पतली कमर है ये तिरछी नजर. क्या बात है, अरे तेरी पतली कमर है ये तिरछी नजर के तेरा हुस्न गुलाबी चमकदार है, तेरा हुस्न गुलाबी चमकदार है. चमकदार है ये तेरी शक्ल बनी, ये तेरी शक्ल बनी देख लू आईना, तेरी शक्ल बनी देख लू आईना. तेरे चेहरे पे मोती झलकदार है, तेरे चेहरे पे मोती झलकदार है. तेरे चेहरे पे मोती झलकदार है, चेहरे पे मोती झलकदार है. मैं ऐसा क्यों कह रहा हूँ, बात कहने की क्या है? क्या है? अरे तू जना बनू और बना मर्द मैं, बनाया तुझे. अरे तू पतिव्रता होगी, तू पतिव्रता होगी अपने पति धर्म पर, तू पतिव्रता होगी अपने पति धर्म पर. तेरा मेरा वो एक ही कलाकार है, तेरा मेरा वो एक ही कलाकार है. तेरा मेरा वो एक ही कलाकार है, तेरा मेरा वो एक ही कलाकार है. अरे तुला जेवढे पैसे लागेल पैशाची फिकर नको करू. तुझा माझाच राजा इथे आहे. कोण? हा कोणीच नाही. मग अरे गेली जानकी, तिला जाऊ दे, मुलगा गेला, बस आपणच आहोत. मला असं वाटतं तुला सोडून नको पकडायला नाही ना. मला सोडून, मला असं वाटतं की तुला सोडून कुठे जाणे
बरोबर नाही जवळ बोलावून तुला माझं मत आवडलं ना कधी तुमचं का नाही तुमचं मतही आवडलं तर तुझा स्वभावही आवडला अरे तुला जन्मभर साथ देण्याकरता मी तयार होती पण मालकी मी बी माझ्यापेक्षा खूपसूरत दिसते अरे ती तुझी मालकीन जरी आली पण मी तुला जन्मभर साथ देईन आणि तुझं माझं प्रेम पक्का लागते जी अरे तू भीती कशाला करता तुझी मालकीन जरी इथे आली तर तिच्यानं आपलं का बिघडणार आहे कोण मला आपल्या प्रेमाला तोडायचं नाही अरे जर माझ्या प्रेमाला तोडली तर माझं नाव रेंगलेलं आहे मी काम करीन आणि का नाही कशी तरी मी याच्यासोबत करणार मी पैसे देतो म्हणते तर काही नाही पैसे नशी चालेल तोल करून घेते जयंती चाल अरे मी बँकेत जातो पैसे घेऊन येतो तुला 2-3 हजार रुपये लागेल तरी सांगतो अरे तुझ्याकरता नवीन साडी आणतो ब्लाऊज आणतो अरे तुला जे लागेल ते आणतो पण माझ्या वडील आले आहे त्यांच्यासाठी एक खोबऱ्याचं पाणी घेऊन जा बरं ठीक आहे माझ्या आईसाठी एक पाताळी घेऊन जा पक्का अरे तू जे म्हण ती गोष्ट द्यायला तयार आहो पण पक्क बरं नाही पक्का बरं मला आता कामाला जायचं आहे जाऊसही वाटत नाही तुला सोडून पण मी तुमचा डब्बा वगैरे देते ना हा डब्बा करून तयार करून झालं रे आता जानकी गेली जाऊ द्या कोण जाते तिथे मरणारे सासू मेली ना जावाय का आता मरणारे जाणं आहे नाही 15 दिवस मी 1 महिना आली तरी चालेल कारण का माझी जयंतीच माझ्यासमोर आहे ना बरं झालं का बरं ठीक मी चालतो ना तुम्ही जाता मी चालतो लवकर येता अरे लवकर येतो ना तुम्ही जाता अरे हो लवकर येता मला तुमच्या बिना करमणार नाही ना अरे राम आता मलाही वाटते की तुला सोडावं नाही पण का करावं गव्हर्नमेंटची ड्युटी आणि 5-6 असं लोक कामं करतात मलाही जंगलामध्ये जायचं आहे असं कोणाला कळलं नको पाहिजे चालतो जाता तुम्ही लहान माई मुलं घेऊन गेली मागेरी दादा गेली मागेरी गेली माई मुलं घेऊन गेली मागेरी दादा गेली मागेरी गेली
चला आपण आलो. सर्व मजदूर तर बरोबर आहे, सर्व मजदूरांनी आपल्या आपल्या कामावरती असतात. आता मला घरी जावं लागेल, कारण मी घरी जर गेलो नाही मला कामावरती काही लक्ष होत नाही. सदा माझ्या डोळ्यामध्ये सदा विडी फक्त जयंती दिसते. चल आपण घरी गेलं पाहिजे, जयंती वाट पाहत. चल बाई, हे पुष्कळ वेळची दिली तर अजून आली नाही, काय नाही. मला यायच्या पिला मला करमत नाही, काय नाही. मला झोपही नाही लागत, जेवायला नसती, मला तोंडचा घास तोंडीच फिरते. पण काय करणार, पाणी पिते पण मला त्याचा चेहरा दिसते, कशी करणार कशी नाही. अरे बा, तुला म्हटलं असं की साहेब आतापर्यंत का नाही आले. अरे आता जंगलामध्ये मी नेऊन ठेवते. पाणी घ्यायला पाहिजे ना. अरे का पाणी देऊन राहिली मला. जिथे तिथे पाण्यामध्ये तूच दिसत. अगं जेवणामध्ये तू दिसत, माझ्या नजरेमध्ये तू दिसत. तर मला तर असं वाटतंय हे नोकरी सोडून कुठंतरी नाही, फक्त तुझ्या जेवणच बसावं. नाही तसं नाही करायचं. पाय धुवा ना, कुठून तरी आल्यावर पाय धुवा लागते. छान. अरे बाप, हे जयंती, अरे काय एवढी लेंबडी आहे बाबा. काय ना तुझ्या आधी कॉफी बनवली ना. कॉफी? अरे वा, तू घे ना थोडी. नाही तुम्हीच घ्या. अरे तू थोडी पिऊ ना. मध्ये देईल ना मी. अरे नाही, दोघही पिऊ ना आपण. घे ना. ठेव. का आपण दोघे आहोत, तिथे आता कोणी ते येणारच नाही. माझं अगदी प्रेम तुझ्यावरती. मला असं वाटतं की तुला सोडून कुठे जावंच नाही. पण मला असं वाटते का तुम्हाला सोडावं नाही, काही नाही, तुमच्या सोबतच राहूशा लागते. अच्छा, अगं काय का खरं मला आजपर्यंत पुरं जीवन दिसलं, पण खरोखर तुझ्या सारखी मला स्त्री मिळाली नाही. आणि मला काय म्हणायचं आहे की चुप गए सारे नजारे, वे क्या बात हो गई. कि चुप गए सारे नजारे, वे क्या बात हो गई. की डाली पे गाय मत वाली, कोयलिया गाली निराली.